दादा रामराम. राम राम. अगोदर तुमचा पूर्ण परिचय द्या. मी अच्युतराव शेनफड उबरंडे, बर राहणार पांगरी, तालुका जिल्हा बुलढाणा बर आणि आमचं गाव पांगरी. आणि माझ्याबरोबर शेतीत काम करू लागण्यासाठी प्रकाश गुलाबराव उबरंडे माझा पुतण्या आहे. बर तो नेहमीच माझ्यासोबत कामाला असतो आणि सगळं माझ्या शेतीची देखभाल वगैरे तो बघत असतो. बर आता हे तुम्ही गव्हाची लागवड केली आहे, हे कुठली व्हेरायटी आहे आणि किती तारखेला पेरलेला आहे? आता ही गव्हाची व्हेरायटी आहे सर, याचं निश्चित नाव माहित नाही आहे, परंतु या गव्हाच्या व्हेरायटीचा याचा गुणधर्म असा आहे की हे गहू हा शुगर फ्री आहे आणि डायबिटीजच्या लोकांना खाण्याकरता चांगला आहे आणि गोल ज्वारीच्या दाण्यासारखा याचा दाणा आहे. बरं ठीक आहे. आता याला तुम्ही हे बऱ्यापैकी जे ग्रीनरी फुटवे वगैरे जे दिसत आहे बऱ्यापैकी, तर याला तुम्ही काय पोषण दिलं आहे, काय वापरलं आहे? याला आम्ही पोषण पहिल्यापासून रासायनिक खतं वगैरे असं तर कोणतंच दिलंच नाहीये. आम्ही फक्त पेरणीच्या अगोदर एकदा याच्यात बाहेरीच फक्त सिंपल शेतावर फवारलं होतं. त्याच्यानंतर पेरणी करून घेतली. पेरणीच्या 10 ते 12 दिवसाच्या नंतर पुन्हा अल्ट्रासीज आणि बाहेरीच फवारलं आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा फक्त बाहेरीच फवारलं. अशा 3 फवारण्या याच्या झालेल्या आहेत. म्हणजे अल्ट्रासी बाहेरच्या ऐवजी तुम्ही काहीच घेतलेलं काहीच नाही? दिलं नाहीये. म्हणजे आता लोकांच्या मनात जे हे आहे भ्रम आहे का विदाऊट युरिया गहू येत नाही, हा. म्हणजे तुम्ही त्या भ्रमाला तोडलेलं आहे आज. आम्ही त्या प्रमाणात तोडलेलं आहे. म्हणजे आता बघा ना, तुमच्या गव्हाला किती चांगले फुटवे आलेले आहे, ग्रीनरी किती जबरदस्त आहे. म्हणजे हे गहू आता किती दिवसाचा झाला असेल? जवळपास 1 महिना 20 दिवसाचा गहू झालेला आहे जास्तीत जास्त. आणि तुम्ही शुगर फ्री गहू देत आहे आणि त्याला सेंद्रिय ट्रीटमेंट त्याला करत आहे, सेंद्रिय ट्रीटमेंट करतो. म्हणजे त्याला सोने पे सुहागा तुम्ही बनवून टाकलेला आहे. बरोबर आहे. हो. तर अजून काय काय तुम्हाला याच्यावर फरक दिसते? याच्यावर फरक म्हणजे दरवर्षीपेक्षा या गावाचे म्हणजे गहू बाकीचे कोणाचे पाहिलं तर त्याची पिवळी क्वालिटी कशी लवकर जमीन भरत नाहीये, जास्त फुटे येत नाहीये, फुटवे येत नाही, पिवळेपणा असतो, पिवळेपणा असतो, युरिया मारल्याशिवाय त्यांचं युरिया गहूच ग्रीन होत मारल्याशिवाय नाही. पुन्हा पानं कुरतडली जातात त्याची. बरोबर. आणि आता आम्हाला असं झाडून पुसून सुद्धा काही किडवण किंवा कोणता असं काही कीटक सापडत नाही. म्हणजे रोग नाही, कीड नाही, काहीच पिवळेपणा नाही, ग्रोथ काहीच पण चांगली आहे, फुटवे पण चांगले आहे. आणि खर्चाच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर काय तुम्हाला वाटते, किती खर्च म्हणजे याच्यावर खर्च जास्त होतो का कमी होतो रासायनिक पेक्षा? रासायनिक पेक्षा निश्चितच याच्यावर खर्च कमी होतो सर. बाहेरीच तयार करण्याकरता आपल्याला तर खर्चच येत नाही. फक्त 20 किलो गाईचं शेण लागतं, हा 1 लिटर गोमूत्र लागतं बरोबर. आणि 2 किलो गुळ लागतो आणि पाणी तर आपलं जवळच असतं. बरोबर. आणि शेणाकरता गाय आपली घरचीच आहे, त्याच्यामुळे शेण गोमूत्रही आपल्याला विकत घ्यावं लागत नाही. बरोबर. म्हणजे बाहेरीच तयार करण्याकरता जास्तीत जास्त 100 रुपये खर्च आहे की 50 रुपये किलोने आपल्याला गुळ घ्यावा लागेल. म्हणजे शेतकऱ्यांचा विश्वास बसणार नाही तुमच्या या बोलण्यावर. तेव्हा तुम्ही 100 रुपये खर्चात तुम्ही एवढा चांगला गहू करू शकता आणि तेही सेंद्रिय म्हणजे पद्धतीने. आतापर्यंत या गावाला 300 रुपये बाहेरीचा खर्च आहे हा आणि 1 लिटर अल्ट्रासी लागला मला याला. म्हणजे एक 1200-1250 रुपयाचा 1200 अल्ट्रासीचा. रुपये किंवा 1000 रुपये धरा. हा म्हणजे तर आपण आतापर्यंत 5 तुम्ही लिटरच्या किती कॅनमध्ये खर्च केला घेतलं असेल? 1000 रुपये. आतापर्यंत किती खर्च झाला असेल तुमचा? आतापर्यंत खर्च माझा झाला समजा याच्यावरती 300 आणि 1000 1500 रुपये खर्च झाला समजा आणि फवारणीचा 1000 रुपये खर्च, 500-500 रुपयाची एक फवारणी समजा. हा. आणि क्षेत्र किती आहे तुमचं हे गव्हाचं? हा, क्षेत्र माझं 2 एकर आहे. 2 एकर आहे. हा. आता तुम्हाला काय वाटतं, आता तुम्ही दरवर्षी गहू करता का? दरवर्षी गहू करतो ना. हेच व्हेरायटी लावता का नाही वेगळी लावता? नाही, वेगळी व्हेरायटी लोकवन व्हेरायटी लावतो. लोकवन. तर आता दरवर्षीपेक्षा यावर्षी तुम्हाला रिझल्ट बऱ्यापैकी वाटत आहे? यावर्षी एकदम म्हणजे या शेतात म्हणजे क्वालिटीच बदलली यावर्षी. आणि उत्पन्नात तुम्हाला काही भर पडेल का याच्यामध्ये? नाही, उत्पन्नात निश्चितच भर पडणार आहे म्हणजे खर्चही कमी, आणि उत्पन्न वाढेल. उत्पन्नही वाढेल, म्हणजे आणि जमीनही चांगली होणार आहे, जमिनीला चांगली रोगही होणार. नाही आहे. हा. हा विषमुक्त गहू तुम्ही विषमुक्त लोकांना गहू. खाऊ घालणार आहे. म्हणजे या गोष्टीवर शेतकऱ्यांचा विश्वास बसणार नाही. तुम्ही प्रयोग तुमच्या शेतात केलेला आहे. हो. म्हणजे तानाजीराव घाडगे सरांनी हे जे चमत्कारिक प्रोडक्ट काढलेलं आहे ते तुम्ही वापरून तुम्ही पूर्ण शेती तुमची फुलवत आहे, फुलवत आहे. है की नाही? हो, तर तुम्ही हे 2 प्रोडक्ट वापरून समाधानी आहात? खूपच समाधानी आहे. खूप. आणि तुमच्या भागातल्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? मी माझ्या मागे शेतकऱ्यांना बऱ्याच वेळा सांगूनच राहिलेलो आहे की बा हे फार चांगलं आहे, स्वस्त आहे आणि याच्यामुळे आपल्याला उत्पन्न चांगलं मिळणार आहे, आपली जमीन सुपीक होणार आहे आणि हे निदान स्वतः करता तरी करा, आपण निदान विषमुक्त अन्न खाऊ. बरोबर आहे. आणि तुमच्या भागातल्या शेतकऱ्यांना जर तुम्हाला व्हिजिट द्यायची असेल तर तुम्ही तुमचा नंबर देऊ इच्छिता का? हो, माझा तर निश्चितच नंबर तुमचं देऊ नाव आणि मोबाईल नंबर एकदा जोरानं सांगून द्या. शकतो. माझं नाव अच्युतराव शेनपड उबरंडे, राहणार पांगरी. मोबाईल नंबर 77 76 92 64 80.
ठीक आहे सर, धन्यवाद. तुम्ही खूप छान छान माहिती दिली.